ज्ञानेश्वरी पठण अध्याय 9 ओव्या 341 ते 360 श्लोक 23 ते 25। तया माझी या सायुज्याची चाड तरी तेची पुरवी कोड का सेवा म्हणती तरी आड प्रेम सुये ऐसा मनी जो जो धरिती भाववो तो पुढा पुढा लागे तया देव आणि दिधली याचा निर्वाहो तोही मीची करी हा योगक्षमो आघवा तयाचा मजसी परिला पांडवा जयाची या सर्व भावा आश्रयो मी येतेन्य देवता भक्त्या यजन्ते श्रद्धयान्विता तेपि मामेव कौन्तेय यजन्ते विधिपूर्वकम्। आता आणि काही संप्रदाये परिमाते नेणती सोमवाये जो अग्नेंद्र सूर्य सोमाये म्हणून यजिते तेही किरमातेची होय काजे हे आघवे मीची आहे परिते भजते उजरी नोये विषम पडे पाहे पा शाखा पल्लव रुखाचे एकाय नव्हती एकाची बीजाचे परी पाणी घेणे मुळीचे ती मुळीची घापे का देहा ही इंद्रिय आहती जी जरी एकेची देहीची होती आणि ही सेविले विषयो जाती एकाची ठाई तरी करोनी रस सोय बरवी कानी केवी भरावी फुले आणून बांधावी डोळा केवी ते तरसू तो मुखेची सेवावा परिमळू तो घ्राणेची घ्यावा कैसा मी तो यजावा मीची म्हणूनी ये रमाते नेणोनी भजन ते वायाची गा आणि आन मनोनी कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होवावे अहं सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु मामपि जानन्ति तत्त्वेनातस्य वन्ति ते। एरवे पाहे वा पंडुसुता या यज्ञोपहारा समस्ता मी वाचुनी भोगता कवणू आहे मी सकळा यज्ञांचा आदी आणि यजना या मीची अवधी कि माते चुकोनी दुर्बुद्धी देवा भजले गंगेचे उदक गंगे जैसे आरपीजे देव पितृदेशे माझे मद देती तैसे परी अनानी भावी म्हणून ते पार्था माते न पवतीची सर्वथा मग मनी वाहिली जे आस्था
तेथी आले. यांती देववृता देवान् पितृज्ञान्ति पितृवता. भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मध्याजिनोऽपि माम्. मने वाचा करणी दयाची भजने देवांची या वाहनी. ते शरीर जातीये क्षणी देवची झाले. अथवा पितरांची व्रते वाहती जयाची चित्ते. जीवित सरलिया तया ते पितृत्ववरी. का क्षुद्र देवतादी भूते तियेची जयाची परमदैवते. जी अविचारिका तया ते उपासिले. तया देहाची जवनिका फिटली आणि भूतत्वाची प्राप्ती जाहली. एव संकल्पवशे फळली कर्मे तया. मग मीची डोळा देखिला जे कानी मीची ऐकिला. मीची मनी भविला वाणी वाचा. सर्वांगी सर्व ठाये मीची नमस्कारिला जी. दान पुण्यादिके जे काही ती माझी याची मोहरा. राम कृष्ण हरी.